प्रश्न पहिला, नवीन कायद्यानुसार खून या गुन्ह्यासाठी कोणते कलम लागू होते आणि त्यात काय शिक्षा आहे? उत्तर आहे कलम 103. या कलमांतर्गत दोषी आढळल्यास फाशी किंवा जन्मठेप आणि दंडाची शिक्षा दिली जाते. प्रश्न दुसरा, मॉब लॉन्चिंग जमावणे मिळून केलेली हत्यासाठी BNS मध्ये कोणते विशेष तरतूद आहे? तर उत्तर आहे कलम 103 मधील 2. जेव्हा 5 किंवा त्याहून अधिक व्यक्तींचा जमाव जात, धर्म, भाषा किंवा लिंग या कारणावरून एखाद्याची हत्या करतो तेव्हा जमावातील प्रत्येक सदस्याला फाशी किंवा जन्मठेपेची शिक्षा होऊ शकते. प्रश्न क्रमांक तिसरा, रस्ते अपघातात निष्काळजीपणामुळे मृत्यू कारणीभूत ठरल्यास कोणते कलम लावले जाते? उत्तर आहे कलम 106. जर चालकाने निष्काळजीपणे गाडी चालवून कोणाचा मृत्यू केला आणि तो पोलिसांना माहिती न देता पळून गेला तर कलम 106 मधील 2 नुसार 10 वर्षापर्यंत तुरुंगवास आणि दंडाची तरतूद आहे. प्रश्न क्रमांक चौथा, खुनाचा प्रयत्नासाठी कोणते कलम आहे? उत्तर आहे कलम 109. प्रश्न क्रमांक 5, बलात्कार आणि सामूहिक बलात्कारासाठी नवीन BNS मध्ये कोणते कलम आहे? उत्तर आहे बलात्कारासाठी कलम 63 व्याख्या आहे आणि कलम 64 मध्ये शिक्षा किमान 10 वर्ष जन्मठेप. त्यानंतर सामूहिक बलात्कारासाठी कलम आहे 70, शिक्षा आहे 20 वर्ष ते संपूर्ण आयुष्यभर जन्मठेप. प्रश्न क्रमांक 6, लग्नाचे खोटे आमिष दाखवून किंवा ओळख लपवून लैंगिक संबंध ठेवल्यास कोणते नवीन कलम लागू होते? उत्तर आहे कलम 69. हा BNS मधील नवीन गुन्हा आहे. यामध्ये फसवणूक करून लैंगिक संबंध ठेवल्यास 10 वर्षापर्यंतचे कारावासाची तरतूद आहे. प्रश्न क्रमांक 7, विवाहित महिलेचा पती किंवा सासऱ्याच्या लोकांकडून छळ झाल्यास कोणते कलम लावले जाते? कलम 85 व्याख्या आणि कलम 86 शिक्षा, 3 वर्षापर्यंत कारावास. प्रश्न क्रमांक 8, साधी चोरी आणि फसवणूक यासाठी नवीन कलम कोणते? उत्तर आहे साधी चोरीसाठी कलम आहे 303, फसवणुकीसाठी कलम आहे 318. प्रश्न क्रमांक 9, रात्रीची घरफोडी करण्यासाठी कोणते कलम गरजेचे आहे? उत्तर आहे कलम 311, गुन्ह्याच्या उद्देशाने रात्री कुणाच्या घरात किंवा मालमत्तेचे अधिकृत प्रवेश करणे हा गुन्हा आहे. प्रश्न क्रमांक 10, गुन्हेगारी कारस्थानासाठी कोणते कलम आहे? उत्तर आहे कलम 61. प्रश्न क्रमांक 11, संघटित गुन्हेगारीचा समावेश BNS मधील कोणत्या कलमात केला आहे? उत्तर कलम 111. अंडरवर्ल्ड, खंडणी बहादर किंवा टोळ्या करून गुन्हे करणाऱ्यावर मकोका कायद्याच्या धर्तीवर आता थेट BNS अंतर्गत कारवाई करता येते. प्रश्न क्रमांक 12, बेकायदेशीर जमाव आणि दंगलसाठी कलमे कोणती? उत्तर आहे बेकायदेशीर जमाव कलम 189, दंगल करणे कलम 191.